नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सुस्वागतम। मी प्राध्यापक गोसावी अनिल, सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय सिन्नर इयत्ता 12वी भूगोल विषयाचे अध्यापन करत असताना मागील 4 व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आर्थिक क्रिया ही संकल्पना, प्राथमिक आर्थिक क्रिया ही संकल्पना, त्याचबरोबर प्राथमिक आर्थिक क्रियांवर परिणाम करणारे घटक आणि प्राथमिक आर्थिक क्रियांसाठी आवश्यक नैसर्गिक साधन संपत्ती या घटकांचा अभ्यास केला। त्याचबरोबर ज्या प्रमुख प्राथमिक आर्थिक क्रिया आहे त्यापैकी 1 शिकार, 2 फळे व कंदमुळे गोळा करणे, 3 लाकूड तोड, 4 मासेमारी आणि 5 पशुपालन या प्राथमिक आर्थिक क्रियांचे जागतिक वितरण व भौगोलिक स्पष्टीकरण या घटकांचा अभ्यास केला। या व्हिडिओमध्ये व्हिडिओ क्रमांक 4.4 मध्ये आपण या प्रकरणाचा पुढील घटकांचा अभ्यास करणार आहोत। प्रमुख आर्थिक व्यवसायांपैकी 6वा प्रमुख आर्थिक व्यवसाय आहे तो म्हणजे खाणकाम। खाणकाम या प्रमुख आर्थिक व्यवसायाचा अभ्यास करत असताना पाठ्यपुस्तकामध्ये आपल्यासमोर एक प्रश्नावली ठेवण्यात आलेली आहे आणि असं सांगण्यात आलेलं आहे की आकृती 4.1 नकाशाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या। प्रकरणाच्या सुरुवातीला आपल्याला आकृती 4.1 मध्ये एक नकाशा देण्यात आलेला आहे आणि या नकाशाचे निरीक्षण करून या प्रश्नावलीची उत्तरे आपण देणार आहोत। प्रश्नावलीमधील प्रश्न क्रमांक 1 आहे, खाणकाम व्यवसाय उत्तर अमेरिकेच्या मुख्यतः कोणत्या भागात आहे? नकाशा समोर ठेवला आणि उत्तर अमेरिका खंडाचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी खाणकाम व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात विकसित झालेला दिसतो, परंतु विशेषतः खाणकाम व्यवसायाचं जे केंद्रीकरण हे आपल्याला उत्तर अमेरिका खंडाच्या वायव्य भागात होताना दिसून येतं। म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो की खाणकाम व्यवसाय उत्तर अमेरिकेच्या मुख्यतः वायव्य भागात हा केंद्रित झालेला दिसून येतो। प्रश्न क्रमांक 2 आहे, दक्षिण अमेरिका खंडाच्या कोणत्या किनारपट्टीवर खाणकाम व्यवसाय केंद्रित झालेला आढळतो? नकाशा समोर ठेवून नकाशामधील दक्षिण अमेरिका खंडाचे जर निरीक्षण केलं तर दक्षिण अमेरिका खंडाच्या किनारपट्टी भागामध्ये आपणाला जो पश्चिम किनारपट्टी भाग आहे या पश्चिम किनारपट्टी भागामध्ये खाणकाम व्यवसाय केंद्रित झालेला निदर्शनात येतो। म्हणून आपण सांगू शकतो की दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनारपट्टी भागात खाणकाम व्यवसाय हा केंद्रित झालेला दिसून येतो। प्रश्न क्रमांक 3 आहे, इतर सर्व प्राथमिक व्यवसायांशी तुलना करता खाणकामाचा विस्तार अक्षरवृत्तांशी निगडीत वाटतो का आणि का? तर यासाठी आपण जर नकाशा समोर ठेवून या नकाशाचे जर निरीक्षण केले तर खाणकाम व्यवसायाचे वितरण हे सर्वत्र झालेले आपणास दिसून येते। म्हणून यावरून या प्रश्नाचं उत्तर आपण अशा पद्धतीने देऊ शकतो की इतर सर्व प्राथमिक व्यवसायाशी तुलना करता खाणकाम व्यवसायाचा विस्तार अक्षरवृत्तांशी निगडीत नाही। आणि त्याचं कारण जर सांगायचं झालं तर खाणकाम व्यवसायांचा संबंध अक्षरवृत्त किंवा हवामान पट्ट्यांशी नसून तो भूगर्भ रचनेशी असलेला आपणास दिसून येतो। त्याचबरोबर खडकांची निर्मिती असेल, खनिजांची उपलब्धता असेल, या गोष्टींवर खाणकाम व्यवसाय अवलंबून असल्यामुळे इतर सर्व व्यवसायांशी तुलना करता खाणकाम व्यवसायाचा विस्तार हा अक्षरवृत्तांशी निगडीत राहत नाही। प्रश्नावलीमधील शेवटचा आणि प्रश्न क्रमांक 4 आहे, खाणकाम व्यवसायाचे जागतिक वितरण किंवा जगातील वितरण पाहता तुम्ही त्याचा संबंध देशाच्या आर्थिक विकासाशी लावू शकता का? नकाशा समोर ठेवून आपण जर खाणकाम व्यवसायाचे निरीक्षण केले तर खाणकाम व्यवसायाचे वितरण हे जगात सर्वच ठिकाणी कमी जास्त प्रमाणात झालेले दिसून येते आणि यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की खाणकाम व्यवसाय जगातील ज्या भागात केंद्रित झालेला आहे त्या ठिकाणी आर्थिक विकासाला चालना मिळताना आपणास दिसून येते। ज्या देशांमध्ये विविध प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण आणि खूप जास्त प्रमाणात खनिज संपत्ती उपलब्ध आहे असे देश आर्थिकदृष्ट्या जास्त प्रगत झालेले
दिसून येतात। आणि याची जर उदाहरणं द्यायची झाली तर आपण सांगू शकतो की उत्तर अमेरिका खंडातील संयुक्त संस्थाने आणि कॅनडा, सर्व युरोपीय देश, छोटा नागपूरचे पठार, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांचा आर्थिक विकास हा मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो। अशा प्रकारे खाणकाम व्यवसायावर आधारित प्रश्नावली आपण आकृती क्रमांक 4.1 मधील नकाशाच्या आधारे नकाशाचे निरीक्षण करून सोडवलेली आहे। यानंतर आपण बघणार आहोत खाणकाम व्यवसायाचे भौगोलिक स्पष्टीकरण। भूगर्भातील खनिज उत्खनन करून बाहेर काढण्याच्या क्रियेला खाणकाम व्यवसाय किंवा खाणकाम क्रिया म्हणून ओळखले जाते। फार प्राचीन काळापासून मानव खाणकाम हा व्यवसाय करीत आला आहे आणि मानवाकडून खनिजांचा विविध कारणांसाठी उपयोग केला जातो। त्यामध्ये विविध प्रकारचे हत्यारे असतील, अवजारे असतील, दागिने, भांडी, औषधे इत्यादी तयार करण्यासाठी मानव खनिजांचा वापर करत आला आहे। खाणकाम व्यवसायामुळे विविध खनिजे उपलब्ध होतात आणि या खनिजांशी संबंधित उद्योगधंद्यांचा विकास होताना आपणास दिसून येतो। उद्योगधंद्यांच्या विकासामुळे पर्यायाने देशाची आर्थिक प्रगती होते आणि त्यातूनच देशाच्या आर्थिक प्रगतीत आणि विकासात खाणकाम व्यवसायाचा महत्त्वपूर्ण वाटा किंवा महत्त्वपूर्ण हातभार असलेला आपणास दिसून येतो। काळाच्या ओघात तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर करून खाणकाम व्यवसायाची प्रगती झालेली आपल्याला दिसून येते। मानवाकडून महासागर तळावरून खनिज तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन होताना आपणास दिसून येते। समुद्राच्या आणि महासागराच्या तळातून खाणकाम व्यवसायाद्वारे मानव आता खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचे उत्पादन घेताना दिसून येत आहे। मानवाकडून किंवा मानवाच्या एकूण उत्क्रांतीच्या सर्व टप्प्यात खनिजांच्या विविध स्वरूपात वापर केलेला आढळतो आणि त्यातूनच कांस्ययुग, ताम्रयुग, लोहयुग आणि अणुयुग याप्रमाणे टप्पे पडलेले आपणास दिसून येतात आणि मानवाची सांस्कृतिक विकासाचे टप्पे त्या काळातील खनिज वापराशी निगडित असलेले आपणास दिसून येतात। खनिजाच्या वितरणावर खाणकाम व्यवसायाचा विकास झालेला आपणास दिसून येतो। भूकवचात सापडणारी खनिजे मानव निर्माण करू शकत नाही। पृथ्वीवर खनिजांचे वितरण हे असमान असलेले आपणास दिसून येते आणि त्यामुळे खाणकाम व्यवसाय हा पूर्णपणे खनिजांच्या उपलब्धतेवर अवलंबून असलेला आपणास दिसून येतो आणि या व्यवसायाचा अक्षांशाशी कुठलाही संबंध नसलेला आपणास दिसून येतो। अक्षांशाचा परिणाम या खाणकाम व्यवसायावर होत नाही। खनिज संपन्न देशांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये खाणकाम व्यवसायाचा विकास झालेला आपणास दिसून येतो। खनिज संपन्न प्रदेशामध्ये खाणकाम व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास होताना आपणास दिसून येतो, परंतु काही ठिकाणी किंवा काही वेळेला खनिज संपन्न प्रदेशात देखील खाणकाम व्यवसायावर मर्यादा येताना दिसतात आणि यासाठी काही घटक कारणीभूत ठरत असतात। त्यापैकी पहिला घटक आहे तो म्हणजे प्रतिकूल हवामान। खनिज संपन्न प्रदेशात हवामान जर अनुकूल नसेल तर त्या ठिकाणी खाणकाम व्यवसायावर मर्यादा येताना आपणास दिसून येतात। दुसरा घटक आहे तो म्हणजे प्रतिकूल भूगर्भ रचना। ज्या ठिकाणी खनिजांची उपलब्धता आहे त्या ठिकाणची भूगर्भ रचना जर अनुकूल नसेल तर या व्यवसायावर खाणकाम व्यवसायावर मर्यादा येताना आपणास दिसून येतात। त्यानंतरचा घटक आहे ती म्हणजे खनिजांची खोली। खनिजे उपलब्ध आहेत परंतु त्यांची खोली ही खूप जास्त जर असेल तर या खाणकाम व्यवसायावर मोठ्या प्रमाणात मर्यादा येताना आपणास दिसून येतात। त्या पुढचा घटक आहे तो म्हणजे तंत्रज्ञानाचा अभाव। आधुनिक तंत्रज्ञानाचा जर अभाव असेल तर खाणकाम व्यवसायावर मर्यादा येताना आपणास दिसून येतात। त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे प्रदूषण। खनिज संपन्न प्रदेशात मोठ्या प्रमाणात प्रदूषण जर होत असेल तर खाणकाम व्यवसायावर मर्यादा येताना आपणास दिसून येतात। त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे प्रदेशाची दुर्गमता। खनिज संपन्न प्रदेश हा जर दुर्गम प्रदेशामध्ये असेल तर त्या ठिकाणी खाणकाम व्यवसायावर मोठ्या प्रमाणात मर्यादा येताना आपणास दिसून येतात। त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे खनिजांचे मूल्य। खनिज संपन्न प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचे खनिज उपलब्ध आहेत आणि त्यांचे मूल्य काय आहे
यावरून देखील या खाणकाम व्यवसायावर त्याच्या मर्यादा येताना आपणास दिसून येत असतात। त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे भांडवलाची उपलब्धता। खाणकाम व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते, परंतु भांडवलाची जर कमतरता असेल तर खाणकाम व्यवसायावर मर्यादा येताना आपणास दिसून येतात। त्यानंतरचा कारणीभूत घटक आहे ते म्हणजे कुशल मनुष्यबळ। खाणकाम व्यवसायासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते, परंतु ते उपलब्ध नसल्यास खाणकाम व्यवसायावर मर्यादा येताना आपणास दिसून येतात। त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे वाहतूक सुविधा। खनिज संपन्न प्रदेशामध्ये वाहतुकीचे जाळे हे जर कमी प्रमाणात पसरलेले जर असेल तर खाणकाम व्यवसायाचा विकास हा कमी प्रमाणात होताना आपणास दिसून येतो। परंतु हे सर्व जरी असले तरी देखील सध्या बदलते तंत्रज्ञान म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणामुळे खाणकाम व्यवसाय हा वेगाने विकसित होताना आपणास दिसून येत आहे। आता जर आपण विचार केला खाणकाम व्यवसायाचा जर विचार केला तर ज्या ठिकाणी खनिजांची उपलब्धता आहे या खनिजांच्या उपलब्धतेनुसार खनिजांवर आधारित उद्योगांची स्थापना या प्रदेशाच्या जवळ आपणास होताना दिसून येते आणि परिणामी खाणकाम व्यवसायाचा हा मोठ्या प्रमाणात विकास होताना आपणास दिसून येतो। परंतु खाणकाम व्यवसायाचा विकास होण्यासाठी ज्या ठिकाणी खनिजांची उपलब्धता आहे त्या ठिकाणी जी वाहतूक व्यवस्था आहे ही विकसित स्वरूपाची असणे आवश्यक आहे किंवा महत्त्वाचे आहे आणि वाहतूक सुविधा ही विकसित जर असेल तर परिणामी देशाच्या आर्थिक विकासास याची मदत होताना आपणास दिसून येते आणि त्यातूनच औद्योगिकदृष्ट्या विकसित देश हे आर्थिकदृष्ट्या विकसित होत असतात। खाणकाम व्यवसायाबरोबर देशाचा देखील आर्थिक विकास होताना आपणास दिसून येतो। यानंतर प्रमुख प्राथमिक आर्थिक क्रियांपैकी 7वी प्रमुख प्राथमिक आर्थिक क्रिया आहे ती म्हणजे शेती। शेती या प्रमुख प्राथमिक आर्थिक क्रियेचा अभ्यास करत असताना पाठ्यपुस्तकामध्ये आपणासमोर एक तक्ता ठेवण्यात आलेला आहे। तक्ता क्रमांक 4.3 शेतीचे प्रकार व वैशिष्ट्ये या तक्त्यामध्ये दर्शवलेले आहेत आणि असं सांगण्यात आलेलं आहे अ, आ, इ स्तंभांचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा। अ स्तंभामध्ये चित्रासंबंधीची वैशिष्ट्ये व शेती प्रकार यांचा क्रमांक लिहा। खालीलप्रमाणे तक्ता आपणासमोर ठेवण्यात आलेला आहे। अ स्तंभामध्ये चित्रे देण्यात आलेली आहे। त्यानंतर आ स्तंभामध्ये या चित्रांमध्ये जे शेती दर्शवलेली आहे या शेतीची वैशिष्ट्ये आ स्तंभात देण्यात आलेले आहेत आणि ई स्तंभामध्ये या अ स्तंभामध्ये जी चित्र आहेत या चित्रांमधील शेतीचे प्रकार हे दर्शवलेले आहेत आणि यांना संकेतांक देण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर अ स्तंभामध्ये ज्या ठिकाणी चित्रे दिले आहेत चित्राच्या वरती शेतीचे प्रकार क्रमांक आणि वैशिष्ट्ये क्रमांक असं देऊन त्यासमोर रिकामी जागा ठेवण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी आ स्तंभामधील शेतीचे वैशिष्ट्ये आणि ई स्तंभामधील शेतीचे प्रकार या चित्राला जे वैशिष्ट्ये आणि प्रकार हे जोडले जातील किंवा या चित्रासंबंधीची जी वैशिष्ट्ये आणि प्रकार आ आणि ई स्तंभामध्ये दिलेले आहेत ते संकेतांक या ठिकाणी गाळलेल्या जागांमध्ये आपण लिहिणार आहोत। सर्वप्रथम आपण अ या स्तंभातील पहिलं चित्र डोळ्यासमोर ठेवणार आहोत आणि या चित्राचं निरीक्षण करणार आहोत आणि त्यानंतर अ स्तंभामधील शेतीच्या वैशिष्ट्यांपैकी योग्य पर्याय या चित्रासाठी निवडणार आहोत। या चित्रासाठी योग्य पर्याय जर निवडायचा झाला तर उ हा पर्याय या चित्रासाठी योग्य ठरणार आहे। उ या संकेतस्थळातील जी वैशिष्ट्ये दिलेली आहेत या चित्रासाठी ती लागू पडताना आपणास दिसून येतात। या वैशिष्ट्यांपैकी पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे फळे, फुले, औषधी वनस्पती, शोभेची झाडे इत्यादी उत्पादने व्यापारी उद्देशातून या शेती प्रकारामध्ये घेतली जातात। त्याचबरोबर मनुष्यबळाचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या शेती प्रकारामध्ये होताना आपणास दिसून येतो। उष्णकटिबंधीय, भूमध्य सागरीय व समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशामध्ये हा शेती प्रकार केला जात असताना आपणास दिसून येतो। चित्र आणि शेतीची वैशिष्ट्ये यावरून जर आपण ई या स्तंभातील शेतीचा प्रकार निवडायचा झाला तर ख उद्यान शेती हा योग्य प्रकार या चित्रासाठी ठरणार आहे।
अ स्तंभामधील चित्र क्रमांक 2 आता आपण समोर ठेवणार आहोत आणि या चित्राचं निरीक्षण करून आ स्तंभातील जी शेतीची वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांपैकी योग्य पर्याय आता आपण निवडणार आहोत। चित्राचं निरीक्षण करून योग्य पर्याय निवडायचा झाला तर आ स्तंभातील उ हा पर्याय या चित्रासाठी योग्य ठरणार आहे आणि या पर्यायामध्ये खालील प्रकारे वैशिष्ट्ये दिलेली आपणास दिसून येतात। त्यापैकी पहिलं वैशिष्ट्य आहे म्हणजे आधुनिक शेती प्रकार म्हणून या शेती प्रकाराला ओळखलं जातं। त्याचबरोबर शहरी भागातील मागणी पूर्ण करण्यासाठी हा शहरालगत वसलेला शेती प्रकार म्हणून देखील याला ओळखलं जातं। मर्यादित शेतजमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न या शेती प्रकारातून केला जात असतो। भांडवलाचा अधिक वापर या शेती प्रकारात होताना आपणास दिसून येतो। मानवी श्रमाबरोबर शास्त्रीय ज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर यात केला जातो। सेंद्रिय व रासायनिक खतांचा व जलसिंचनाचा मुक्त वापर या प्रकारात होताना दिसून येतो। शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासा इतक्या दूर अंतरापर्यंत या प्रकारची शेती केली जाते। मग त्यामध्ये भाजीपाला, फळे, दूध, अंडी, मांसे इत्यादी पदार्थांचं उत्पादन घेतलं जातं। त्याचबरोबर औद्योगिकीकरण झालेल्या दाट घनतेच्या शहरी भागात हा शेती प्रकार केला जाताना आपणास दिसून येतो। याचं जर उत्तम उदाहरण जर घ्यायचं झालं तर खेड, शिवापूर, सासवड येथून पुणे शहरास फळे, फुले, भाजीपाला याचा होणारा पुरवठा हे एक उत्तम उदाहरण याचं असलेलं आपणास दिसून येतं। या चित्रावरून व शेती प्रकारावरून या ई स्तंभातील शेतीचा योग्य पर्याय जर निवडायचा झाला तर तो आपण मंडई शेती हा निवडू शकतो आणि हा पर्याय या चित्रासाठी योग्य ठरणार आहे हे आपणास या ठिकाणी दिसून येतं। यानंतरचं पुढील चित्र आता आपण डोळ्यासमोर ठेवून या चित्राचं निरीक्षण करणार आहोत आणि आ स्तंभामध्ये जी शेतीची वैशिष्ट्ये दिली आहेत या वैशिष्ट्यांपैकी योग्य पर्याय या चित्रासाठी आपण निवडणार आहोत। चित्राचं निरीक्षण केले असता आ स्तंभातील आ हा पर्याय या चित्रासाठी योग्य ठरणार आहे आणि या पर्यायामधील जी वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये या चित्रासाठी लागू पडताना आपणास दिसून येतात। त्यापैकी पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हा जो शेती प्रकार आहे हा शेती प्रकारामध्ये शेतीचा आकार हा मोठा असलेला आपणास दिसून येतो। त्याचबरोबर भांडवलाचा व आधुनिक कृषी यंत्राचा वापर या शेती प्रकारात अधिक प्रमाणात केला जाताना आपणास दिसून येते। त्याचबरोबर या शेती प्रकारामध्ये एक पीक पद्धती अवलंबली जाताना आपणास दिसून येते। पेरणीपासून तर काढणीपर्यंतची सर्व कामे यंत्रांच्या साहाय्याने केली जाताना खूप मोठ्या प्रमाणात आपणास दिसून येते। शेती व व्यापारी पशुपालन एकत्रित स्वरूपात या शेती प्रकारात केले जात असते। हेक्टरी उत्पादन कमी व दरडोई उत्पादन जास्त हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य हे शेती प्रकाराचे असलेले आपणास दिसून येते। त्याचबरोबर समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश मग त्यामध्ये स्टेप्स, प्रेरी, डाऊन्स, पंपाज, व्हेल्ड हे गवताळ प्रदेश यांचा समावेश या शेती प्रकारात होताना आपणास दिसून येतो। गहू व मका ही प्रमुख पिके या शेती प्रकारात घेतली जातात। चित्र आणि आ स्तंभातील जे शेतीचे वैशिष्ट्य आहेत यावरून या ई स्तंभातील शेतीचा प्रकार जर निवडायचा झाला तर तो आपण निवडू शकतो। तो म्हणजे विस्तृत व्यापारी धान्य शेती हा योग्य पर्याय या चित्रासाठी आपण निवडणार आहोत। त्यानंतर पुढील चित्र समोर ठेवून आपण या चित्राचे निरीक्षण करणार आहोत आणि आ स्तंभामध्ये जी शेतीची वैशिष्ट्ये दिलेली आहेत या वैशिष्ट्यांमधून योग्य पर्याय आपण निवडणार आहोत। या चित्रासाठी आ स्तंभामधील ई हा योग्य पर्याय असणार आहे। ई या पर्यायामध्ये खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये दिलेली आहेत। या शेती प्रकारामध्ये शेतीचा आकार मोठा असतो। त्याचबरोबर भांडवलाधिष्ठित शेती या शेती प्रकाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत। या शेती प्रकारामध्ये एक पीक पद्धती अवलंबली जाताना आपणास दिसून येते। स्थानिक मजुरामार्फत शेतीची कामे केली जातात। पिकांची योग्य पद्धतीने प्रक्रिया केली जाते व प्रतवारी होताना आपणास दिसून येते। हेक्टरी उत्पादन कमी मात्र एकूण उत्पादन जास्त हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य या शेती प्रकाराचे असलेले आपणास दिसून येते। एकदा लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्ष या शेतीमधून उत्पादन
घेता येते। त्याचबरोबर चहा, कॉफी, रबर, कोको, भारतातील केरळ राज्यातील मसाल्याची फळे, कोकण विभागातील काजू बागा इत्यादी पिके या शेतीतून घेतली जातात। मलेशिया, भारत, श्रीलंका, कॅरेबियन बेटे, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपिन्स, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी देशांमध्ये हा शेती प्रकार केला जाताना आपणास दिसून येतो। चित्रावरून व शेतीच्या वैशिष्ट्यांवरून या स्तंभातील शेती प्रकारातून योग्य पर्याय जर निवडायचा झाला तर ड मळ्याची शेती हा शेती प्रकार या चित्रासाठी योग्य पर्याय असणार आहे। पुढील चित्र डोळ्यासमोर ठेवून आपण त्या चित्राचं निरीक्षण करणार आहोत आणि त्यावरून आ स्तंभामधील जी शेतीची वैशिष्ट्ये आहेत त्यामधून आपण योग्य पर्याय निवडणार आहोत। चित्रावरून योग्य पर्याय जर निवडायचा झाला तर अ हा योग्य पर्याय असणार आहे। अ या पर्यायामध्ये जी वैशिष्ट्ये दिलेली आहेत ती सर्व या चित्रासाठी लागू पडताना आपणास दिसून येतात। ती खालील प्रमाणे आहेत। या शेती प्रकारामध्ये शेतजमीचा आकार हा लहान असलेला आपणास दिसून येतो। त्याचबरोबर कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न या शेती प्रकारात होताना दिसून येतो। अन्नधान्याच्या उत्पादनास प्राधान्य या शेती प्रकारात दिले जाते। मानवी श्रम व प्राण्यांचा वापर करून ही शेती केली जाते, म्हणजेच यांत्रिकीकरणाचा वापर या ठिकाणी कमी होताना दिसून येतो। चीन, भारत, जपान, कोरिया, श्रीलंका, पूर्व आशिया खंडातील देश या ठिकाणी हा शेती प्रकार होताना आपणास दिसून येतो। या शेती प्रकारातील तांदूळ हे प्रमुख पीक असलेले आपणास दिसून येते। चित्रावरून व शेतीचे वैशिष्ट्यांवरून जर ई स्तंभातील शेती प्रकारांमधील योग्य पर्याय निवडायचा झाला तर तो आपण निवडू शकतो। तो म्हणजे घ सकल उदरनिर्वाह शेती हा योग्य पर्याय या चित्रासाठी व शेती वैशिष्ट्यांसाठी लागू पडणार आहे। चित्रांमधील शेवटचं चित्र आपण डोळ्यासमोर ठेवून त्याचे निरीक्षण करणार आहोत आणि त्यावरून आ या स्तंभामधील जी शेतीची वैशिष्ट्ये आहेत यावरून योग्य पर्याय आपण निवडणार आहोत। चित्रावरून जर योग्य पर्याय निवडायचा झाला तर तो ई हा योग्य पर्याय या चित्रासाठी लागू पडणार आहे। ई या पर्यायामध्ये खालील वैशिष्ट्ये दिलेली आपणास दिसून येतात। या शेती प्रकारामध्ये शेतीचा आकार हा खूप लहान असलेला आपणास दिसून येतो। वनांतील भूभागाची शेतीसाठी निवड होताना आपणास दिसून येते। वने जाळून जमिनीचा शेतीसाठी वापर या शेती प्रकारात केला जातो। उत्पादन फारच कमी या शेती प्रकारात मिळताना दिसून येते। उत्पादन फक्त 2 ते 3 वर्षच घेता येते, त्यानंतर पडीक जमीन सोडून दुसऱ्या जागेची निवड या शेती प्रकारात केली जात असते। वनसंपदेचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत असतो। त्याचबरोबर मुदेची धूप देखील या शेती प्रकारात मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते। विषुवतीय प्रदेशांतील वनांखालील जमीन आशिया, आग्नेय आशिया, मध्य व दक्षिण अमेरिका, आफ्रिका इत्यादी देशांमध्ये किंवा खंडांमध्ये हा शेती प्रकार करताना किंवा होताना दिसून येतो। चित्र आणि शेतीचे वैशिष्ट्य यावरून ई या स्तंभातील शेती प्रकार जर निवडायचा झाला तर तो योग्य पर्याय आपण निवडू शकतो। तो म्हणजे क स्थलांतरित शेती हा योग्य पर्याय या चित्रासाठी लागू पडणारा पर्याय असलेला आपणास दिसून येतो। आता आपण शेती व्यवसायाचे भौगोलिक स्पष्टीकरण बघणार आहोत। मानवाच्या सर्व प्राथमिक व्यवसायांपैकी शेती हा सर्वात महत्त्वाचा प्राथमिक व्यवसाय आहे आणि म्हणूनच हा जगात सर्वत्र केला जाताना आपणास दिसून येतो। म्हणून जागतिक स्तरावरील शेती व्यवसायाचे वितरण पाहता या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण हे आफ्रिका खंडामध्ये सर्वात जास्त असलेले आपणास दिसून येते, परंतु आफ्रिका खंडाच्या तुलनेत हे आशिया खंडात कमी असताना आपणास दिसून येते। त्याचबरोबर युरोप खंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडात शेती क्षेत्र विस्तृत असून देखील त्यात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण हे कमी असलेले दिसून येते आणि याचे कारण जर बघायचे झाले तर विकसित राष्ट्रांमध्ये हे प्रमाण कमी असलेले तर विकसनशील राष्ट्रांमध्ये हे प्रमाण जास्त असलेले आपणास दिसून येते। म्हणून या वरील खंडांमध्ये हे प्रमाण
शेती क्षेत्र जास्त असून देखील या शेती क्षेत्रामध्ये गुंतलेली लोकसंख्या ही कमी असलेली आपणास दिसून येते। इतर व्यवसायांप्रमाणे शेती व्यवसायावर देखील काही घटक परिणाम करत असतात। या घटकांपैकी शेती व्यवसायावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक आता आपण बघणार आहोत। त्यापैकी महत्त्वाचे घटक आहेत ते म्हणजे मृदा, त्यामध्ये मृदेची धूप व इतर घटकांचा समावेश होतो। हवामानामधील बदल, त्याचबरोबर पाणी पुरवठा, पाण्याची उपलब्धता या प्राकृतिक घटकांचा शेती व्यवसायावर परिणाम होताना आपणास दिसून येतो। प्राकृतिक घटकांबरोबर मानवी घटकांचा देखील शेती व्यवसायावर परिणाम होत असतो। मग त्यामध्ये श्रम असेल, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक, त्याचबरोबर साठवणुकीच्या सोयी, सरकारी धोरणे, लोकसंख्या इत्यादी जी घटक आहे, इत्यादी घटकांना अनुसरून पीक पद्धतीमध्ये बदल होताना आपणास दिसून येतात। त्याचबरोबर काही ठिकाणी ग्रीन हाऊस, पॉली हाऊस यांसारखी जे आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती आहेत यांचा वापर करून शेतीमधील उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला जाताना आपणास दिसून येतो। आणि याशिवाय संकरित बी बियाणे असतील, त्याचबरोबर खते आणि कीटकनाशके यांचा वापर करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात होताना आपणास दिसून येतो। अशा प्रकारे आपण प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणामध्ये आर्थिक क्रिया ही संकल्पना, प्राथमिक आर्थिक क्रिया ही संकल्पना, त्याचबरोबर प्राथमिक आर्थिक क्रियांसाठी आवश्यक असणारी नैसर्गिक साधनसंपत्ती, प्राथमिक आर्थिक क्रियांवर परिणाम करणारे घटक या घटकांचा अभ्यास केला। त्याचबरोबर ज्या प्रमुख प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत त्यामध्ये 1 शिकार, 2 फळे व कंदमुळे गोळा करणे, 3 लाकूड तोड, 4 मासेमारी, 5 पशुपालन, 6 खाणकाम, 7 शेती या प्रमुख प्राथमिक आर्थिक क्रियांचे जागतिक वितरण व त्यांचे भौगोलिक स्पष्टीकरण या घटकांचा विस्तृत अभ्यास केलेला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।